एनडीएच्या खासदारांची आज सकाळी 9:30 वाजता बैठक होणार आहे। संसदेच्या बालयोगी सभागृहामध्ये मंगल मिलन बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान मोदींसह एनडीएचे सर्व खासदार यावेळी उपस्थित राहणार आहेत। पावसाळी अधिवेशनापासून दर मंगळवारी बैठकांचं आयोजन करण्यात येतं। आज पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार काय हे पाहणं महत्त्वाचं असेल। एनडीए खासदारांची आज सकाळी 9:30 वाजता संसद भवनातील बालयोगी सभागृहामध्ये बैठक होणार आहे। मंगल मिलन असं या बैठकीला नाव देण्यात आलेलं आहे। तर इंडिया आघाडीच्या संसदेतील गटनेत्यांची आज बैठक होणार आहे। सकाळी 10:15 वाजता मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयामध्ये बैठक होईल। बैठकीमध्ये सरकारला सभागृहात घेरण्याची रणनीती ठरणार आहे। राम मंदिर दानचोरी प्रकरणावर विरोधक आक्रमक आहेत। राम मंदिर दानचोरीवर सरकारच्या निवेदनाची विरोधकांची मागणी आहे। नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या संसदेतील गटनेत्यांची आज सकाळी 10:15 वाजता बैठक होणार आहे। राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये सरकारला सभागृहात घेरण्याची रणनीती तयार केली जाणार आहे। राम मंदिर दानचोरी प्रकरणावर विरोधक आक्रमक असून सरकारने या मुद्द्यावर सभागृहात निवेदन करावं अशी प्रमुख मागणी विरोधकांची आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, अधिवेशनाचा तिसरा आठवडा कालपासून सुरू झालेला आहे। आज इंडिया आघाडी आणि एनडीए दोघांच्याही बैठका होत आहेत। शिवाजी, दोन्ही पक्षांच्या दोन्ही घटक दलाच्या ह्या बैठका आहेत। एक बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दर मंगळवारी अधिवेशन सुरू झाल्यापासून सुरू आहे। त्या बैठकीचं नाव मंगल मिलन असं देण्यात आलं आहे। या बैठकीला सर्व एनडीएचे खासदार उपस्थित असतात आणि सरकार करत असलेल्या कामांचं प्रेझेंटेशन यामध्ये केलं जातं। पहिल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेमध्ये जा, लोकांशी संवाद साधा असा। अगदी खरं आहे शिवाजी। आता आजच्या एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करतात का आणि केलं तर काय करतात, सोबतच इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये नेमकी काय रणनीती ठरते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।